नमस्कार. रोखठोक स्वागत प्रेक्षक. मी डॉक्टर उदय निरगुड. आर्थिक राजधानी असलेल्या या मुंबई शहरामध्ये रस्त्यांवर सध्या खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय. या रस्त्याच्या डागडुजीची जबाबदारी आहे ती मुंबई महानगरपालिकेवर. त्यामुळे दोष कुणाचा असेल तर तो देखील मुंबई महापालिकेचाच. एवढं मोठं शहर, या शहराच्या रस्त्यांसाठी करोडो रुपयाची कंत्राटं दरवर्षी दिली जातात. तरी दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडणार, वेळेत बुजवले जाणार नाहीत. आणि हे जर असंच वर्षानुवर्ष चालत असेल तर मग सर्वसामान्य मुंबईकरांनी करायचं तरी काय? खड्ड्यांसाठी महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेना भाजप यांना जबाबदार धरायचं की नाही? विरोधी पक्षात बसलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं खड्ड्यांवरून स्टंटबाजी सुरू केल्याचा आरोप होतोय. मुळात त्यांना अशी स्टंटबाजी करायची संधी कोणामुळे मिळाली? चांगल्या दर्जाचे रस्ते बांधले असते, रस्त्याची कंत्राटं वाटताना भ्रष्टाचार केला नसता, काळ्या यादीत गेलेल्या कंत्राटदारांना नावं बदलून कंत्राटं दिली गेली नसती, तर अशी चमकोगिरीची करायची संधी मनसेला मिळाली असती का? मनसेचे नगरसेवक संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी या खड्ड्यांसाठी पालिका अभियंत्यांना दोषी ठरलं आणि नेहमीच्या त्यांच्या स्टाईलनुसार या खड्ड्यांना मी जबाबदार आहे अशा आशयाचे फलक हातात धरायला लावून माध्यमांना बोलावून अभियंत्यांना रस्त्यावर अपमानास्पद रीतीने उभं केलं. या अपमानास्पद वागणुकीनं त्याच्या विरोधात दुखावले गेलेल्या हजारो अभियंत्यांनी मग काम बंद आंदोलन केलं. हे प्रकरण एवढं चिघळलं की या दोघा नगरसेवकांना मग अटक करण्यात आली. त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. आता 3 दिवसांनी ते दोघे जामिनावर सुटलेत. पण त्यांची ही कृती योग्य होती की अयोग्य? मनसे केवळ सॉफ्ट असलेल्या अशा इंजिनियर्सना फक्त टार्गेट करतंय? अभियंत्यांना अपमानास्पद वागणूक देऊन आणि कंत्राटदारांच्या कामगारांना मारहाण करून खड्डे बुजणार आहेत? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर व्होट बँकेचं राजकारण मनसे किती काळ करणार? आता दिवाळीपूर्वी मुंबई खड्डेमुक्त करण्याचं आश्वासन अतिरिक्त महापालिका आयुक्त संजय देशमुख यांनी मनसेच्या शिष्टमंडळाला दिलंय. मग जे खड्डे आतापर्यंत तुम्हाला बुजवता आले नाहीत ते पुढच्या 15 दिवसात कसे बुजवले जाणार? यावर विश्वास कसा ठेवायचा? दरवर्षी असे खड्डे का पडतात? रस्ते दुरुस्तीच्या कंत्राटदाराचे नवीन प्रस्ताव तयार करायचे, प्रशासन आणि सभागृह ते प्रस्ताव मंजूर करणार. सत्ताधारी याला जबाबदार आहेत की नाही? खड्ड्यांसाठी शिवसेना नेमकं कोणाला जबाबदार धरते? अख्खी मुंबई खड्ड्यात गेलेली असताना बाकीच्या राजकीय पक्षांचे नगरसेवक या विषयावर गप्प का? त्यांच्या तोंडावर पट्ट्या बसवल्या का? आणि सामान्य मुंबईकरांनी आणखी किती दिवस या खड्ड्याचा त्रास सहन करायचा? चला, यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखठोक कार्यक्रमात खड्ड्यात गेले. खड्ड्यात गेले. सुरुवातीला या विषयावरची जी चर्चा आपण करणार आहोत त्यासाठी जे नामवंत आज आपण आमंत्रित केले त्यांची मी तुमची ओळख करून देतो. आपल्या सोबत आहेत संदीप देशपांडे. संदीप देशपांडे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबई महापालिकेतले गटनेते आहेत. दादरहून ते या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. संदीपजी, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. आपल्याबरोबर आहेत राजकीय विश्लेषक अजित सावंत. अजित सावंत, आपलं या कार्यक्रमात स्वागत. माझे सहकारी आणि या संपूर्ण प्रकरणाचा पहिल्यापासूनचा अभ्यास करणारे माझे सहकारी दिनेश दुखंडे हे देखील बरोबर आहेत. दिनेश, तुमचंही स्वागत. आणि मोहसिन हैदर, काँग्रेसचे नगरसेवक मोहसिन हैदर हे अंधेरहून या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. प्रथम जाऊया संदीप देशपांडे यांच्याकडे. संदीप देशपांडे, मौका सभी को मिलता है. तुम्हाला मौका मिळाला पुन्हा एकदा माध्यमात झळकण्याचा. तुमच्यावर असा आरोप करण्यामागे विरोधी पक्षांनी नेमकं कशावर बोट ठेवलं हे कळतंय तुम्हाला? याच्यात माध्यमातून मी काही बोलवलं नव्हतं. मी काही झळकण्यासाठी हे केलेलं नाही आहे. असं आहे निरगुडकर साहेब, आपणही ठाण्यावरनं रोज मुंबईला येता, रस्त्याची अवस्था आपणही बघताय. अख्खे मुंबईकर बघतात की काय रस्त्याची अवस्था झालेली आहे. आणि जेव्हा आम्ही स्थायी समितीमध्ये आवाज उचलतो या सगळ्या गोष्टींचा, तेव्हा मला असं उत्तर देण्यात येतं की मुंबईत फक्त 35 खड्डे आहेत, फक्त 30 खड्डे आहेत, फक्त 32 खड्डे आहेत. आणि जेव्हा अभियंत्यांना विचारलं जातं तेव्हा ते सांगतात ते खड्डेच नाही आहेत. मग शेवट त्यांना रस्त्यावर उतरवायची गरज आहे की नाही आहे की बाबा तुम्ही एकदा या प्रत्यक्षात मोजा आणि खड्डे आहे. बरं, ज्या अभियंत्यांना मी सांगितलं होतं 1 आठवड्यापूर्वी 1 आठवड्याचा टाईम दिला होता की जर तुम्ही हे खड्डे बुजवले नाहीत तर मला हे करावं लागेल, तर 1 आठवड्यात तुम्ही काम करा. बरं, मी काय अख्ख्या मुंबईचे बुजवायला सांगत नव्हतो त्यांना, दादर परिसरातले बुजवायला सांगत होतो. तरीही जर त्यांना 1 आठवड्यात काम करता येत नसेल तर माझ्याकडे पर्याय काय उरतो? आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, संदीप देशपांडे,
मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. निरगुडकर साहेब, ऐकून खड्डे, घ्या. 2 एक मिनिटं मिनिट. मला फक्त संदीप द्या. मला फक्त संदीप 1 मिनिटं द्या. संदीपजी, खड्डे फक्त या वर्षी पडलेत का या आधी पण पडलेले होते? या आधी खड्डे पडले तेव्हाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कंत्राटदारांना त्या खड्ड्यामध्ये बसून उठ्या बशा काढायला लावल्यात. मागच्या वर्षी अभियंत्यांना आम्ही कोंडून ठेवलं. ही आंदोलनं आम्हाला या पद्धतीची का करावी लागतात हाही विचार करणं गरजेचं आहे. आज जेव्हा आम्ही स्थायी समितीमध्ये साहेब आम्ही 3 वेळेला वॉकआउट केलं, या दराडे साहेबांना मी 26 फोन कॉल्स आहेत माझ्याकडे रेकॉर्ड आहे की या खड्ड्यांसाठी केलेले. सभागृहामध्ये 2 वेळेला आम्ही हा पॉईंट ऑफ ऑर्डर घेतला. लोकशाहीच्या प्रभाग समितीमध्ये 3 वेळा पॉईंट ऑफ ऑर्डर घेतला. लोकशाहीचे सगळे मार्ग संपल्यावर आम्हाला हा मार्गाचा अवलंब करावा लागला. जर आम्हाला लोकशाहीनी जर न्याय मिळाला असता तर या मार्गाचा अवलंब करण्याची गरज काय होती? मला तुम्ही एक सांगा, या सगळ्याकरता महानगरपालिकेतले अभियंता, महानगरपालिकेतले इंजिनियर्स किंवा तिथले कामगार, कंत्राटी कामगार जे आहेत, ज्या मराठी मतांचं तुम्ही नेहमी बोलत असतात, ते सर्व मराठी माणूसच तिकडे आहे, त्यांना उठाभाषा काढायला लावून त्यांच्या हातात मी गुन्हेगार आहे अशी पाटी देऊन तुमच्या पक्षानं नेमकं काय साधलं? आज खड्ड्यांची कामं निरगुडकर साहेब आपण बघितलं तर चालू. तुम्ही ज्या खड्ड्यांवरनं आंदोलन झालं जो दादर परिसरातला आहे, आपला कॅमेरामन आपण कृपया पाठवावा आणि आज त्यांची स्थिती कशी आहे ते बघावी. जर ही भाषा यांना कळत असेल तर त्याच भाषेत समजावं लागेल ना. संदीप निवेदनाची भाषा कळत नाही, स्थायी समितीमध्ये घेतलेले point of order कळत नाहीत, त्यांना कुठल्या गोष्टी कळत नाहीत. संदीप देशपांडे, याकरता तुम्ही इंजिनियर याच्यावर ठपका ठेवायला नेमकी कुठल्या प्रकारची विचारसरणी, काय प्रकारचा विचार केलात तुम्ही? याच्याकरता फक्त इंजिनियर जबाबदार आहे? नाही, असं आहे की कंत्राटदार काम करतात की नाही हे पाहणं कोणाचं काम आहे? इंजिनियरचं काम आहे की नाही? म्हणजे निदान महानगरपालिकेच्या कायद्यामध्ये तरी इंजिनियरचं काम आहे. मग जर आम्ही त्यांना सांगतोय की तुम्ही कंत्राटदाराला बोलवा आणि हे काम करून घ्या, तर इंजिनियर मला कारण सांगतात की कंत्राटदार बिझी आहेत, त्यांच्या अँटिसिपेटरी बेलमध्ये कारण ते रोड घोटाळ्यात अडकलेले आहेत, ते आता खड्ड्यांचं काम करणार नाही. असं उत्तर जर चीफ इंजिनियर मला कंत्राटदारांच्या वतीने देत असेल तर मी काय करणं अपेक्षित आहे? तुम्ही आत्ता कायद्यावर बोट ठेवताय, मग इंजिनियर्सना खड्ड्यात उभं देऊन मी गुन्हेगार आहे असं म्हणायला लावणं हे कुठल्या कायद्यात बसतंय? हे कुठल्या कायद्यात लिहिलेलं आहे की इंजिनियरना अशा प्रकारे उभं करावं? साहेब, मला जेव्हा नगरसेवक म्हणून मी काम करतो ना, तेव्हा रोज येऊन लोक विचारतात, अरे तू नगरसेवक आहे, 4 खड्डे बुजवू शकत नाहीत आणि माझा रोज अपमान करतात. ते कुठल्या कायद्यात बसतं? म्हणजे या सगळ्याला तुम्ही जबाबदार फक्त आणि फक्त इंजिनियरना धरताय. आपल्यासोबत ॲडव्होकेट सुखदेव काशीद आहेत. सुखदेव काशीद हे म्युन्सिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष आहेत. सुखदेव काशीद हे फोनवरून आत्ता आपल्या संपर्कात आहेत. सुखदेव काशीद, या सगळ्याला फक्त आणि फक्त इंजिनियर जबाबदार आहेत. इंजिनियरना हाताशी धरलं, परंतु जे कंत्राटदार आहेत त्या कंत्राटदारांना कधी उभं केलेलं आम्हाला दिसलं नाही. यावर आपली प्रतिक्रिया काय आहे? सुखदेव काशीद. डॉक्टर साहेब एक गोष्ट आपण समजून घेणं बोला. एक गोष्ट आपण समजून घेणं जरुरीच आहे. ही सर्व जी प्रक्रिया आहे, टेंडर पास करणं, कॉन्ट्रॅक्ट नियुक्त करणं, हे काही त्या इंजिनियरच्या हातात नाही. आता या सर्व गोष्टींचा आपण जर विचार केला तर मुंबईमध्ये खड्डे का पडतात हा एक प्रश्न अनुत्तरित राहतो. साहेब, असं की ज्या प्रांत परिस्थिती आहे, जसं आता तुम्ही म्हणालात की हे खड्डे काही याच वर्षी पडलेले का खड्डे? नाही, गेले अनेक वर्ष पडतायत. इतक्या दिवसात हे सर्व सन्माननीय सदस्य मौन हैदरजी दिसत आहेत, मला सावंतजी दिसत आहेत, संदीपजी दिसत आहेत. आता या सर्व मंडळींना या सर्व गोष्टी माहिती आहेत की नाही? सर्व माहिती आहेत. हे का होतं? मी गेल्या वेळी पण सांगितलं आणि आजच्या डिबेटमध्ये सांगतो, पुढची 5 वर्ष या मुंबईचे रस्ते तुम्ही इंजिनियरच्या हातात द्या, कुठच्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय. आणि डॉक्टर साहेब, तुम्ही बघा मुंबईच्या रस्त्यांची काय व्यवस्था होते. सुखदेव काशीद, म्हणजे तुम्ही या सगळ्याचा दोष फक्त आणि फक्त हा राजकीय व्यवस्थेला देता, राजकीय हस्तक्षेपाला देता, कंत्राटदार आणि राजकीय पक्ष किंवा राजकीय नेते यांच्यातल्या अभद्र युतीला देता. मोहसिन हैदर, आपला पक्ष अनेक वर्ष विरोधी पक्षात आहे. मुंबई महानगरपालिकेत आपली सत्ता गुजर गए, वो जमाना हो गया. आता मला तुम्ही सांगा, विरोधी पक्ष म्हणून आपण काय काम करताय? मनसेनी ही संधी बरोबर साधली, त्यांनी एक फोटो आप बरोबर केला, त्यांचे नगरसेवक गजाआड गेले, त्यांना जो काही मायलेज मिळाल्याचं होतं ते मिळतंय. तुमच्या पक्षाने काय केलं? इंजिनियर जबाबदार नाहीत असं म्हणतायत, कायद्यात लिहिलेलं असं संदीप देशपांडे म्हणतायत. आपला काय अभ्यास आहे?
मोहसिन हैदर, नाही बघा, स्टाईल ऑफ फंक्शनिंग वेगळे वेगळे पक्षाचे वेगळे असतात. एखादा विरोधी पक्षाला असताना मनसेचा स्टाईल ऑफ फंक्शनिंग वेगळे आहे, आमच्या पक्षाचे वेगळे आहेत. तुम्ही स्थायी समितीचा सभागृह असू द्या किंवा जनरल बॉडीचा सभागृह असू द्या, कुठलाही वर्क्स कमिटी मीटिंग असू द्या, आम्ही पोटतिडकीनं मांडले तिथे विषय. हो, ऐकायला येत आहे ना? हो हो, ऐकायला येत नाही का? येतंय, बोला. हॅलो, बोला बोला हॅलो, बोला बोला. बोला. हा हा हा. आता सध्या एका बाजूला फक्त इंजिनियरवर दोष करणं बरोबर नाही. आता कॉर्पोरेशनची जी पद्धत आहे, जेवढे प्रपोजल आहेत फक्त स्टँडिंग कमिटीला आधी येतात. तिथे एखादा मेजॉरिटी जे पक्ष आहेत ते कितीही विरोध केले तरी, तुम्ही बघा जरा कुठलाही विषय बघा, कितीही विरोध केला तरी एकमताने आपण विरोधी पक्ष समोर आलं, वॉकआउट केलं तरी ज्यांना ते करायचंय, कुठल्या कॉन्ट्रॅक्टरना काम द्यायचंय ते सत्ता पक्षाचा लोक करतोय. आणि कितीही तुम्ही विरोधात मांडला, किती वॉकआउट केलं, असा एक 4-5 वर्षांनी आम्ही बघतोय. मग आम्ही आमचा विषय, तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे. पूर्ण आता एक रोड बघितलं माझ्या विभागातच बघा तुम्ही, काही म्हणजे रोड दिसत नाही, फक्त खड्डेच आहे. प्रशासनाकडून वारंवार आश्वासन मिळत आहे, स्थायी समिती चेअरमॅनकडून आश्वासन मिळत आहे, सभा नेत्याकडून आश्वासन मिळत आहे की म्हणजे आता हे पुढच्या गणपतीपर्यंत नंतर ते जे म्हणजे सण येतात त्याच्या आधी आम्ही पूर्ण खड्डे भरणार आहे म्हणून. मग कुठेही खड्डे भरायला दिसत नाही. आजही एखादा कुठलाही रोड बघितला तरी आमच्या इथे एक बाजूला आंबोलीला एक रोड आहे, तुम्ही बघा तर खड्डे जास्त दिसणार, रोड दिसणारच नाही. आणि कुठेही कॉन्ट्रॅक्टर काय कल्पना नाही कॉन्ट्रॅक्टर कुठे गेला, आणि काही कॉन्ट्रॅक्टरवर ब्लॅकलिस्टेड आहे. सवाल आहे की याच्यावरून मनसेनी एक संधी साधली, तुमच्या पक्षाला ही संधी साधायला कोणी थांबवलं होतं? दिलीप दुखंडे, प्रत्यक्ष रूपात काही काम खड्डे पडायचं मूळ कारण काय आहे? इंजिनियरची अनास्था, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, का त्याहीपेक्षा पडलेला पाऊस? सर, मला या तिन्ही गोष्टी कारणीभूत दिसत आहेत. पण मला आपल्या माध्यमातून मनसेचे गटनेते संदीप देशपांडे, स्वतः कामगारांचं प्रतिनिधित्व करणारे सुखदेव काशीद आणि स्वतः मोहसिन हैदर जे काँग्रेसचे आहेत, त्यांना प्रत्येकी एक प्रश्न विचारायचा आहे. एकतर मला हे विचारायचं की संदीप देशपांडे आणि मनसेच्या एकूण त्यांचा जो मी गेल्या काही दिवसांमधलं त्यांचं आंदोलनाचं स्वरूप बघितलेलं आहे, त्यांचा आंदोलनाच्या हेतूविषयी शंका नाही किंवा त्यांची जी तळमळ असेल किंवा तो जो मुद्दा असेल, त्यांनी वारंवार मुद्दा महापालिकेतही मांडला असेल, पण सॉफ्ट टार्गेट हे अभियंतेच का होतात? आज मला एक फरक दिसला की अतिरिक्त आयुक्तांना हे निवेदन दिलं जातं, मात्र टार्गेट हे अभियंते जबाबदार ठरतात. जेव्हा की पॉलिसी हे IAS अधिकारी वरचे जे सगळे मोठे अधिकारी आहेत ते बनवतात. तर त्याच्यामध्ये इतके वर्ष मनसे अत्यंत जवळून आपण बघताय, मनसेने कधी कंत्राटदारांना असं उभं केल्याचं पाहिलंय आपण? नाही, कॉन्ट्रॅक्टर्सचे जे कामगार असतात त्यांना वेळोवेळी जे काही आंदोलनाच्या माध्यमातून धडा शिकवला गेलेला आहे, कॉन्ट्रॅक्टरना आम्ही उठाबशा काढलेल्या आणि तुम्ही स्वतः कव्हर केले. अजित सावंत, इच्छाशक्तीचा अभाव. नाही, कसं आहे, तुम्ही सुरुवात जिथून केली तिथे मी येतो. नेमेची येतो मग पावसाळा, तसा नेमेची येतो खड्डे घोटाळा, असं झालंय. असं होत असताना सुद्धा त्याचे जे मुळाशी जायला पाहिजे ते मुळाशी जाण्याचा प्रयत्न होत नाही आणि मग अशा प्रकारचे प्रयत्न केले जातात. आणि अशी मी जसं दिनेशने सांगितलं की ती तळमळ योग्य आहे, हेतू योग्य आहे, मुंबईकर बेजार झालेले आहेत, कुठेतरी त्यांच्या उद्रेकालाही वाचा फोडण्याचा प्रयत्न झाला. परंतु तो ज्या प्रकारे झाला त्याला स्टंटबाजीशिवाय दुसरं कुठलं नाव देता येत नाही. आपल्याला माहिती असेल, घटम भिंद्यात पटम छिंद्यात कुर्या तर असं बरोबर येणं केनं प्रकारानं प्रसिद्धा पुरुष भवेत, ह्याच्याशिवाय या दुसरं काय म्हणता येणार नाही. केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर केलं. मी आपल्याला करायला पाहिजे होतं 2008 काय करायला पाहिजे होतं? 2008 साली मनसेने काय करायला पाहिजे होतं? नाही, पहिली गोष्ट म्हणजे ह्या प्रश्नाच्या मुळाशी जाऊन हे का होत आहे. तुम्ही स्टँडिंग कमिटीमध्ये आहात, तीन वेळा इतर राजकीय पक्षांना कोणी थांबवलं होतं हे करायला? त्यांचेच हात बांधलेले आहेत, कारण ते हात रंगलेले आहेत. मी एक जबाबदार, जे बोलतायत आपल्यामध्ये आहेत, हमाम में सभी नंगे है,
म्हणजे तुम्ही मी तुम्हाला- मनसेवर पण हा मी- आरोप करताय? मी तुम्हाला एक गोष्ट महत्त्वाची मनसेवर पण हा आरोप मी करताय? सगळ्यांवर आरोप करतोय, सगळे संदीप राजकीय नेते देशपांडे- जबाबदार आहेत. संदीप नाही, मला देशपांडे पूर्ण याला करून द्या सगळेच- निरगुडकर याला साहेब. सगळेच राजकीय पक्ष जबाबदार आहेत असं ते म्हणतायत. संदीप देशपांडे अहो, अजित सावंतांना कोण तसंही सिरियसली घेत नाही, त्यामुळे त्यांच्या आरोपांना सिरियसली घ्यायची नाही, नाही, गरज तुम्ही असं मला सिरियसली वाटतं. घेण्यासाठी हे सगळे नको ते प्रकार करताय ना, नको ते प्रकार करताय. नाही नाही, आमचं गोष्ट कशी करून प्रसिद्धी आमची मिळवायची. गोष्ट प्रशासनाने सिरियसली घेतली आणि रोडवर काम चाललेलं दिसेल. अजित सावंत, आम्ही जे केलंय ना हे रिझल्ट ओरिएंटेड आंदोलन म्हणतात त्याला. ह्याचा रिझल्ट अहो, मग ते रिझल्ट ओरिएंटेड दादर मध्ये कशाला करता? अख्ख्या मुंबईत करा ना. ठाण्यामधून जर निरगुडकर येतात असं तुम्ही म्हटलं तर ठाणे ते मुंबई MMRDA रस्ते आहेत, MSRDC चे रस्ते आहेत, त्या रस्त्यांवर खड्डे पडलेले दिसले नाहीत का मनसेला? असं आहे अजित सावंतजी, फेल्युअर राजकारण्यांकडनं राजकारण कसं करायचंय मला शिकायची हो, गरज आता नाही. राजकारण बंद व्हायची वेळ आली अजिबात आहे. नाही. राजकारण बंद, दुकान बंद व्हायची वेळ काही आली बंद आता, बिंद म्हणून हे नाही. सगळं आमचं करायला तो- लागतंय. आमचा विषय सगळ्या लोकांपर्यंत पोहोचलेला आहे, लोकांना तो पटलेला आहे. अहो, मग त्या आणि मग त्या म्हणून गरीब लोकांनी या अभियंत्यांना पाठिंबा या कशाला गोष्टीला ते दिलेला आहे. बनवायचं? त्यांना लक्ष कशाला करायचं? अहो, मिरानी ते गरीब असतील तर कमिटीने निरगुडकर अहो, जे साहेब गरीब 2008 साली मी मिरानी आता कमिटीने आता रिपोर्ट म्हणतो. दिला की एका अभियंत्याला 4 कोटी रुपयाचीच कामं तुमच्या करता आली हिंमत- पाहिजेत आणि 4000 कोटीच्या कामांसाठी किमान 700 ते 800 अभियंते लागतील, असा रिपोर्ट 2008 साली दिलेला आहे. त्यानंतर पण अभियंत्यांची नेमणूक झाली नाही आणि आता अभियंत्यांना लक्ष करायचं आणि आपण हिरो बनण्याचा प्रयत्न करायचा, ही कुठली पद्धत? संदीप देशपांडे ऐका आम्ही कंत्राटदारांना पण केलेलं आहे, महापालिका आयुक्तांनाही टार्गेट केलेलं आहे आणि आम्ही ती वॉर्निंग पण दिलेली आहे की उद्या जर खड्डे नाही बुजले तर आयुक्तांना पण ह्याच पद्धतीने उभा करू आणि जे आम्ही बोलतो ते करून दाखवतो. ही मनसेची पद्धत आहे आणि स्टाईल आहे आणि हे करून दाखवलेलं आहे. या अभियंत्याला पण आम्ही वॉर्निंग 15 दिवस अगोदर दिलेली की खड्डे नाही बुजले तर तुला उभं करणार, त्याला उभं केलं आणि उद्या खड्डे नाही बुजले तर आयुक्तांना उभं करणार म्हणून सांगतो, तर आयुक्तांनाही उभं करणार. नाही, हे करायचं आहे ना तर जबाबदार राजकारणाला धारेवर धरा ना. विलासराव देशमुख दिवंगत मुख्यमंत्री नेहमी म्हणायचे की स्टँडिंग कमिटी नसून अंडरस्टँडिंग कमिटी आहे आणि या स्टँडिंग कमिटीमध्ये संदीप देशपांडे स्वतः आहेत. ते जेव्हा 3 वेळा निविदा नाकारल्या गेल्या, आहे ना 3 वेळा निविदा नाकारल्या गेल्या, तेव्हा संदीप देशपांडे कुठे होते? त्यांनी का नाही जाब विचारला प्रशासनाला? त्यांनी का नाही जाब विचारला सत्ताधारी पक्षाला? एका अभियंत्याला आणून त्याच्या गळ्यामध्ये पाठी अडकवायची, याच्यामध्ये कुठला आलाय शौर्य? येऊन बघावं लागेल तुम्हाला. नुसतं राजकीय विश्लेषक होऊन होत नाही, खरोखर राजकीय देशपांडे ज्ञान मी- असावं लागतं त्याला. ते देशपांडे- तुमच्याकडे नाहीये याची मला जाणीव आहे. तुमच्याकडे नाही आता, त्यामुळे तुमच्या प्रश्नाला कोणाकडेच मला नाही म्हणून उत्तर ते दुकान द्यायची बंद होत आहे आता. संदीप देशपांडे नाही, एक मला व्यवस्थित माहिती आहे मी काय करतो ते. संदीप- मला संदीप- तुम्हाला उत्तर द्यायची गरज नाहीये. देशपांडे फक्त एकच मुद्दा मला तुम्हाला विचारायचा आहे की तुमचं आंदोलन मी गेल्या अनेक दिवसांपासून बघतोय, सभागृहातलेही तुम्ही जे मुद्दे मांडलेले आहेत, स्टँडिंगमध्येही मुद्दे मांडलेले आहेत, तुम्ही अभियंत्याला खड्ड्याच्या साठी जबाबदार धरलं फक्त आणि त्यानंतर कदाचित रिझल्ट ओरिएंटेड तुमचं आंदोलन झालंही असेल. 2 दिवसात मुंबईतले खड्डे बुजताना दिसत आहेत, कदाचित आता महापालिका अभियंतेच यावर खुलासा करू शकतील. हे मनसेच्या आंदोलनाच्या दबावामुळे होते की पाऊस उघडल्यामुळे होते? फक्त मुद्दा इतकाच आहे की जे IAS अधिकारी आहेत त्यांच्या विरोधात तुम्ही ही जी आंदोलनाची तीव्रता आहे ती कधी दाखवणार? कारण मुंबईकरांना सर्वात जास्त त्याची प्रतीक्षा आहे, कारण अभियंत्यांपेक्षा हे IAS अधिकारी पॉलिसी ठरवत असतात. 2 मिनिटं दिनेश दुखंडे, 2 मिनिटं मी तुम्हाला सांगतो. माझ्या वॉर्ड ऑफिसरनी लिहून असं दिलेलं की हे मटेरियल सबस्टँडर्ड आहे, यांनी खड्डे बुजणार नाहीत. त्यानंतर आम्ही हा मुद्दा जेव्हा स्टँडिंगमध्ये मांडला तेव्हा हे जे संजय दराडे अभियंते आहेत यांनी सर्टिफाय करून दिलं की हे मटेरियल सबस्टँडर्ड नाही आणि हे मटेरियल बरोबर आहे. मग अभियंत्याला जबाबदार धरणार नाही तर काय अजित चव्हाणला जबाबदार धरणार? सुखदेव काशीत 1 मिनिट सुखदेव काशीत, अभियंत्यांनी निकृष्ट कामाच्या पद्धतीबद्दल आणि निकृष्ट मालाबद्दल आतापर्यंत काय काय तक्रारी केल्यात? हे ऐकून घेणं अत्यंत महत्वाचं आहे सर. बोला 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 सुखदेवजी. हा नाही, आपण यामध्ये एक गोष्ट समजून घेणं अत्यंत जरुरीचं आहे. कुठला कॉन्ट्रॅक्टर नियुक्त करायचा, कुठला मटेरियल घ्यायचं, आज या सर्व प्रक्रियेमध्ये एकदा तुम्ही आयुक्त, ऍडिशनल म्युन्सिपल कमिशनर किंवा त्या हायरार्कीमधल्या लोकांना तुम्ही विचारून बघा, यातला कुठलाही निर्णय घेण्याचा अधिकार या अभियंत्यांना नाही. क्रमांक 1. क्रमांक 2, आता संदीपजी जसं म्हणाले की आमच्या आंदोलनाने मुंबईचे रस्ते दुरुस्त करायला सुरुवात झाली, नाही, हे साफ खोटं आहे. यापूर्वी सुद्धा पाऊस जर उघडला असता महिन्यापूर्वी तर जे आज काम सुरू झालंय ते त्यापूर्वी काम सुरू झालं असतं. तेव्हा ठीक आहे, कुठल्या राजकीय पक्षानं कुठलं क्रेडिट घ्यावं तो वेगळा प्रश्न आहे, पण माझं एवढंच म्हणणं आहे की ज्या ज्या युटिलिटी कॉरिडॉर आपल्याकडे असतो, पाहिजे आपल्याकडे खरं म्हणजे, आज सिंगापूरची आपण तारीफ करतो, बाकीच्या परदेशांची तारीफ करतो, या वर्षी पावसाळ्यामध्ये
ते संपूर्ण मुंबई त्या रिलायन्सच्या अनुषंगानं खोदण्याचं काम झालं. एकदा विचारून बघा या सर्व मंडळींना, ही सत्तेमध्ये बसलेली मंडळी आहेत, कोणाचं परमिशन घेतलं? आयुक्तांचं परमिशन घेतलं, रोडवाल्यांचं परमिशन घेतलं. त्यामुळे त्या ज्या झालेल्या चुका आहेत, ते एक डिगिंगचं काम झालं आणि त्याच्यातून या सर्व गोष्टी झालेल्या आहेत. मला आणखीन एक मुद्दा तुम्हाला अत्यंत स्पष्टपणे सांगायचा आहे. मटेरियल कुठलं आलं? आता हे डिगिंगला परमिशन कोण देतं? त्यांच्याकडून जे असिस्टंट मटेरियल इंजिनियर आपल्याकडे देतो तुमचा. येतं, पहिल्या सुरुवातीला जो लॉट येईल तो एखाद्या लॅबमध्ये पाठवला, इट्स ओके. आज जिथे 700 आणि 800 अभियंत्यांची जरूरत आहे, तिथे 132 की 174 अभियंते आहेत. डॉक्टर साहेब, तुम्ही मला सांगा, एवढ्या मोठ्या मुंबईला फेस करण्यासाठी जेव्हा ह्या सर्व गोष्टी होतात, मी रायटिंग मध्ये पत्र दिलेलं आहे, मी आयुक्तांना पत्र दिलेलं आहे, ऐकण्याच्यावर मी चर्चा केलेली आहे की साहेब, तुम्हाला या मुंबईच्या कामावरती जर लक्ष ठेवायचं असेल तर तुम्हाला अभियंते, पुरेसे अभियंते, आणि साहेब एवढंच नाही तर काही डेप्युटी काशीद साहेब, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. काशीद साहेब, एक मिनिट जरा थांबा. मला जर तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही मनसे नगरसेवकांनी तुमचा अपमान केला अभियंत्यांचा म्हणून तुम्ही रस्त्यावर उतरलात, मात्र रोज मुंबईकरांना ज्या पद्धतीने खड्ड्यांच्या त्रासाला सामोरं जावं लागतंय, शरीराचे विविध आजार झालेले आहेत, कधी तुम्ही असे रस्त्यावर उतरला नाहीत की आम्ही हतबल आहोत, राजकीय पॉलिसी, इच्छाशक्ती आम्हाला काम करू देत नाहीये? तुमची एकजूट तिथे कधीच दिसली नाही. असं का होत नाही? तुम्ही नाही आहात का मुंबईचे जागरूक नागरिक? तुम्ही का नाही हा मुद्दा मांडत? आणि सगळ्यात महत्वाचं, मुंबईतल्या रस्त्यांवरचे खड्डे अख्ख्या देशाला कसे दिसतात? मुंबईतल्या खड्ड्यांवरचीच अख्ख्या देशात कशी चर्चा होते? त्यावर अभियंत्यांचं काय म्हणणं आहे? आपण समजून घेणं अत्यंत जरुरीचं आहे. महानगरपालिकेचा जो ऍग्री हो ते आम्हाला पण दिसतात ना. होय ते आम्हाला पण दिसतात. पण जो एक्सटेंडेड पिरियड मध्ये हा पाऊस आला, त्या कालावधीमध्ये काम होऊ शकलं नाही. इव्हन देशपांडे साहेबांच्या त्या एरियात सुद्धा ही घटना घडण्याच्या अगोदर 2 दिवस रस्ते दुरुस्त केले होते, रस्त्याचं काम संपलं आणि पाऊस सुरू झाला. आणि दुसरी पण पाऊस संपूर्ण जगात पडतो, देशात पडतो, पण खड्ड्यांची समस्या फक्त मुंबईत दिसते. कारण या मुंबईचा मी पण नागरिक आहे, जसे डॉक्टर साहेब तिकडून इकडे येतात. तर तुम्ही जेव्हा या मुंबईच्या रस्त्याची चर्चा करता तेव्हा IRBच्या अंडर आणि जे MEP आहे, जे 40 ब्रिजेस आहेत त्याच्यावरती पडलेल्या खड्ड्याच्या तुमचं बोला. तुम्ही महानगरपालिकेला रिप्रेझेंट करता, तेवढ्या पुरतं बोला पहिले तुम्ही. की हा जो खड्ड्यांचा सिलसिला आहे हा काही या वर्षी आहे अशातला प्रकार नाही. मुंबई ज्या परिस्थितीमध्ये डेव्हलप केली गेली, जी भौगोलिक परिस्थिती आहे, या सर्व गोष्टींचा जर तुम्ही विचार केला तर तुमच्या लक्षात येईल या रिक्लेम लँडमुळे अनेक ठिकाणी प्रॉब्लेम होतात. आपल्याकडे युटिलिटी कॉरिडॉर नसल्यामुळे सुखदेव काशीद, तुम्ही आता पहिल्यांदा राजकीय हस्तक्षेपाबद्दल बोललात, आता मुंबईच्या भौगोलिक रचनेबद्दल बोलताय सर, मग आता पडणाऱ्या पावसाबद्दल बोलाल, मग आणखीन मुंबईमधल्या वाढल्या लोकसंख्येबद्दल बोलाल. परंतु या सगळ्याच्या पलीकडे जाऊन अभियंत्यांना, राजकीय शक्तींना नाही म्हणायचं धाडस काय येत नाही, याचं उत्तर तुम्ही कधी देणार? एक्झॅक्टली. सुखदेव काशीद, ज्यांना पाठीचा कणा असतो ते उभे राहतात, एक तरी कणा असलेला इंजिनियर उभा राहिलेला मला दाखवा. तर तुम्ही ऐकून घ्या, ही महानगरपालिकेची यंत्रणा ज्या हायरार्कीमध्ये कंट्रोल केली जाते, तर तुम्ही भरोसा करणार नाही या त्या रोडच्या अनुषंगानं मध्यंतरी काही अधिकाऱ्यांना रायटिंग मध्ये आयुक्तांना कळवलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे सर, की या रोडच्या अनुषंगानं निर्णय घेणारे जे ऍडिशनल म्युन्सिपल कमिशनर आहेत ते एक जातात, त्यांनी घेतलेले काही चुकीचे निर्णय असतात, दुसरे ऍडिशनल म्युन्सिपल कमिशनर येतात, त्या अनुषंगाने सर्व प्रक्रिया होते. मी तुम्हाला जस्ट त्या वास्तवाची आठवण करून दिली. चीफ इंजिनियरच्या सहीने येतात. मला कुठल्याही प्रकारे आता काही गोष्टींच्या बाबतचे जे आरोप केले जातात सर्व कबूल आहे, पण आता पाऊस सुरू झाला डॉक्टर साहेब, पाऊस बंद झाला, आता मुंबईच्या रस्त्याचं काम ज्या हिरिरीने सुरू आहे, अगदी 24 तास काम सुरू आहे. अभियंत्यांनी कधीही सांगितलं नाही करा, अभियंत्यांनी फक्त एवढीच मागणी केली, सफिशियंट स्टाफ द्या, चांगलं सुखदेव काशीद, कालच्या कामाची निकृष्ट पद्धत आणि निकृष्ट माल यांनी आजचे रस्ते चांगले कसे होतील आणि पाऊस संपल्यामुळे खड्डे भरण्याला गती कशी असेल, मुळात ते खड्डे पडण्याकरता म्हणून काय करण्यात आलं. चला या सगळ्यांची चर्चा करूया एका ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय खड्ड्यात गेले. डॉक्टर गुलाब, ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहताय खड्ड्यात
गेले आपल्यासोबत संदीप देशपांडे, अजित सावंत, दिनेश दुखंडे, मोहसिन हैदर आहेत. दिनेश दुखंडे, पुण्यामध्ये एक रस्ता आहे, जंगली महाराज रस्ता. 1972 मध्ये बांधला आहे. 2016 पर्यंत नरुभाऊ लिमये यांच्या देखरेखीखाली तो बांधला गेला. आजपर्यंत त्याच्यावर एकही खड्डा नाही आहे. मुंबईतला असा एकतरी रस्ता तुम्हाला माहिती आहे की ज्याच्यावर गेले 40-42 वर्ष खड्डा पडलेला नाही? असा एकही रस्ता आपण दाखवू शकतो का की जो इथल्या इंजिनियर्सनी बांधलाय, इथल्या राजकीय व्यवस्थेने बांधलाय? खड्डे पडतात आणि खड्डे बुजत नाहीत. याला जबाबदार इंजिनियर, राजकीय अनास्था, याहीपेक्षा सुद्धा आमच्या कामाची टेंडरिंगची पद्धत. होय, नक्कीच ही टेंडरिंगची पद्धत तितकीच कारणीभूत आहे आणि हा यातला सगळ्यात महत्त्वाचा अंग आहे. कारण काही मोठ्या आणि नावाजलेल्या कंपन्या म्हणजे L&T असेल किंवा आणखी दर्जेदार आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या कंपन्या या महापालिकेत काम करण्यास येण्यास इच्छुक आहेत. मात्र ज्या टेंडर्सच्या कंडिशन्स ज्या तयार केले गेलेले आहेत त्या नॉर्म्समध्येच या कंपन्या बसत नाही आहेत. त्यामुळे आपल्याला या सगळ्या क्वालिटीचा, दर्जाचा आपल्याला संदीप देशपांडे, मथळ्यांमध्ये झळकण्यापेक्षा जर आपण कंत्राटदारांसाठी जी एक प्रकारची टेंडर प्रक्रिया आहे, निविदा प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया जर पहिल्यापासून सुधारण्यावर भर दिला असतात, ते टेंडर जर सोपं केलं असतं तर कदाचित आजचा हा प्रसंग उद्भवलाच नसता. परंतु असं केलं असतं तर तुम्हाला माध्यमातून प्रसिद्धी मिळाली नसती, पण प्रश्न सुटला असता. तुम्हाला माध्यमातून प्रसिद्धी हवी होती. प्रश्न सोडण्याविषयी आपण मूलभूत काम काय केलं? संदीप देशपांडे, मला असं वाटतं डॉक्टर साहेब तुमच्या का पोटात दुखते मला माहित नाही माझ्या प्रसिद्धीमुळे, पण मी तुमच्या प्रसिद्धीमुळे आमच्या पोटात काही दुखत नाहीये. परंतु निवडणुकीच्या वर्षामध्ये तुम्ही हे जे करता यापेक्षा सुद्धा या सगळ्याच्या मुळाशी जी टेंडरिंग प्रक्रिया आहे ती टेंडरिंग प्रक्रिया तुम्ही का नाही सुधारत आहात? त्या टेंडरिंग प्रक्रियेविषयी तुम्हाला काही करायचं नाहीये. त्या टेंडरिंग प्रक्रियेविषयी तुम्हाला काही करायचं नाहीये. तुम्हाला जास्त रस आहे की जास्तीत जास्त या पद्धतीमध्ये जे सर्वात तळागाळाची आहेत त्यांना कसं जबाबदार धरलं जाईल? परंतु टेंडरिंगची प्रक्रिया आपल्याला पूर्णपणे माहिती आहे, त्याच्याविषयी आपण काही बोलत नाही, ज्याचा उल्लेख आता दिनेश दुखंडे यांनी केला. तेच तुम्हाला मी सांगत होतो. L&T आणि यांना काम मिळत नाही या गोष्टीचं सुतोवाच हे पहिले संदीप देशपांडेंनी केलं. हे पाहिजे तर तुमच्या दिनेश दुखंडेंना पण विचारा. पहिली गोष्ट अशी आहे, टार्गेट करण्याचा जर तुम्ही प्रयत्न करणार असाल तर मला उत्तर द्यायची नाही. तुम्ही जर ठरवून संदीप देशपांडेला टार्गेट करायचं असेल तर मला अजिबात उत्तर द्यायची नाही. तुम्हाला काय टार्गेट करायचं ते करा, मला उत्तर द्यायची त्याची. तुमच्या कृतीचं समर्थन करण्या अगोदर कंत्राटी प्रक्रियेबद्दल तुम्ही काय केलात असा प्रश्न वारंवार अजित सावंत यांनी पण विचारला. त्याचं उत्तर अत्यंत महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला तेच सांगतोय. जर ऐकायची तयारी असेल तर मला 2 मिनिटं द्या. मी तुम्हाला 30 वेळ दिलेली होती. अजित सावंत यांनी पण तोच प्रश्न तुम्हाला विचारलाय. मी तुम्हाला उत्तर देतोय. त्याचं नंबर 1 असं आहे, प्रक्रिया करण्याचं काम हे नगरसेवक कधीच करत नाहीत. हे काम अभियंते करतात आणि ऍडिशनल कमिशनर करतात. हे नगरसेवकांकडे कधीच काम नसतं. ही पहिली गोष्ट तुम्ही नीटपणे समजून घ्या. 100% मग ती प्रक्रिया सुधारणा करता आपण काय केलं आतापर्यंत हा सवाल आहे. मग तेच तुम्हाला आतापर्यंत इतके वर्ष आपले नगरसेवक महानगरपालिकेत असताना आपण चांगले कंत्राटदार या महानगरपालिकेत येतील याच्याकरता कंत्राट सुधारण्याकरता आपण काय केले? सुखदेव काशीद आतापर्यंत चांगले कंत्राटदार यावेत. तुमच्याकडे येतोय मी, तुमच्याकडे येतोय. सुखदेव काशीद आतापर्यंत चांगले कंत्राटदार यावेत याकरता कुठल्या राजकीय पक्षानं प्रयत्न केले? मनसे हा एक त्यातला पक्ष आहे. कुठल्या राजकीय पक्षानं प्रयत्न केले? सुखदेव काशीद मी तुमच्याकडे येतोय. सुखदेव काशीद तुम्ही स्वतःची बडबड करता नाही. सुखदेव काशीद उत्तर ऐकायची तयारी ठेवा पहिले. सुखदेव काशीद कुठल्याही राजकीय पक्षाने बोला सर, कुठल्याही राजकीय पक्षांनी चांगले कॉन्ट्रॅक्टर यावेत असे प्रयत्न केलेले नाहीत. क्रमांक 1. क्रमांक 2, या मंडळींना ते क्वालिफाय होणार नाहीत कसं असं पाहण्याचं काम केलं. आणि डॉक्टर साहेब, तुम्ही एकंदरीत हे सर्व जर चर्चा वगैरे जर ऐकाल, आणि मी गेले 3-4 दिवस मी या डिबेटमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जातोय, सर्वात शेवटी सर्व येतंय कुठे? मुंबईचे खड्डे, रस्त्यावरचे खड्डे बाजूला राहत आहेत आणि त्या टेंडरिंग प्रोसेस.
मग कोण म्हणतं कोणाकडे किती कॉन्ट्रॅक्टर येतात, कोण म्हणतं कोणाकडे कुठला कॉन्ट्रॅक्टर येतो, कोण म्हणतो कोण सप्लाय करतो. या सर्व गोष्टींचा जर विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की या सर्वांची उत्तरं यांच्या राजकीय परिभाषेत जर द्यायचं ठरवलं तर खऱ्या अर्थाने त्यांनी जो कोणी लिहून सांगितलं पाहिजे. तुम्हाला कोणी सगळं सत्ता तुम्ही चालवता, कॉर्पोरेशनमध्ये सत्ताधारी तुम्ही आहात. उद्या तुम्ही निर्णय घ्या. या निर्णयाला जर कोणी आणखी विरोध करण्याचं काम केलं तर तुम्हाला मी सांगतो आम्ही उत्तर द्यायला तयार आहोत. पण तुम्ही आमचे हात बांधणार, पाय बांधणार, सर्व बांधणार आणि सांगणार तो आता काम कर. हा चीफ इंजिनियर असेल किंवा कुठलाही इंजिनियर असेल, हा निर्णय प्रक्रियेमध्ये कुठे एकदा विचारून बघा. सुखदेव काशीद, मला तुम्हाला सुखदेव काशीद डॉक्टर साहेब अशी आहे. दुसरी एक आणखी महत्वाची गोष्ट अशी आहे, एकच मुद्दा काशीद साहेब ही आहेत ही कारणं आहेत, पण या कारणांच्या बरोबर राजकीय इच्छाशक्ती नाही. हो, पण मला काशीद साहेब फक्त मला एक मुद्दा सांगा, राजकीय इच्छाशक्ती नाही म्हणजे काय? तुमच्यावर कुठला राजकीय पक्ष चांगलं काम करण्यापासून दबाव आणतोय? आज तुम्ही जाहीर करता का की सत्ताधारी शिवसेना भाजप तुम्हाला व्यवस्थित काम करू देत नाही? ऐका कुठलाही राजकीय पक्ष, मला असं पर्टिक्युलर कोणाला बोलायचं नाही. असं कसं म्हणता तुम्ही एका बाजूला म्हणता की राजकीय इच्छाशक्ती नाही, एका बाजूला म्हणता की कोणाचा राजकीय दबाव नाही. मग याच्यामध्ये असं दिसून येतंय की अभियंत्यांची इच्छाशक्ती नाहीये का चांगल्या सोयी सुविधा आणि दर्जा देण्याबाबतीतला? इच्छाशक्ती आमची आहे, पण असं आहे की तुम्ही आम्हाला ज्या व्यवस्थेमध्ये, ज्या परिस्थितीमध्ये काम करायला सांगता, किती वेळा या महापालिका प्रशासनानं, किती वेळा या आपल्या महानगरपालिकेच्या पवित्र अशा सभागृहानं, किती वेळा या इंजिनियरचा तुझा काय म्हणे तू सांग आणि त्या पद्धतीने आम्ही काम करू, असं किती लोकांनी विचारलं? सर, हे विचारलं जात नाही. एखादं सजेशन केलं. काशीद साहेब, या टेंडरिंग प्रोसेसमध्ये जर काय भ्रष्टाचार होत असेल तर तुम्ही आज मुंबईकर जनतेपुढे उघड करा ना. कुठल्या पद्धतीच्या राजकीय इच्छाशक्तीच्या अभावाला तुम्हाला सामोरं जावं लागतंय, कुठला दबाव आहे, या सगळ्या गोष्टी मुंबईकरांनाही ऍज अ टॅक्स पेअर म्हणून कळू दे ना. सुखदेव काशीद, इंजिनियरांवर नेमका कोणाचा दबाव आहे? सत्तारूढ पक्षांचा का विरोधी पक्षांचा? सुखदेव काशीद, नाही सर, मी याचं उत्तर तुम्हाला नाही या पोझिशनला देऊ शकणार. पण कॉर्पोरेशन मध्ये जी सत्ता चालवणारी मंडळी आहे ते कोणी असतील, सर्व राजकीय पक्षाची मंडळी असतील. मला काय कुठला राजकीय एखाद्या पक्षाचं प्रतिनिधित्व करायचंय किंवा उद्या मला काय जाऊन इलेक्शन लढायचं, हा माझा उद्देश नाही. पण महानगरपालिकेमध्ये जे 4200 अभियंते आहेत, अत्यंत स्किल असणारी मंडळी आहेत. मी सांगितलं डॉक्टर साहेब तुम्हाला की तुम्ही आम्हाला 5 वर्ष मुंबईचे रस्ते द्या आणि परत एकदा सांगतो की याच्यामध्ये फक्त राजकीय हस्तक्षेप नको. मुंबईचे रस्ते सिंगापूर सारखे 100% होणार आणि 1950 किलोमीटर रस्ते प्रत्येक वर्षाला फक्त 150 किलोमीटर रस्ते हे सिमेंट. मोहसिन हैदर, जो प्रश्न मी संदीप देशपांडेंना विचारला तोच तुम्हाला प्रश्न विचारतोय. तुम्ही जर मोहसिन हैदर, माझं बोलणं तुम्हाला ऐकू येतंय? जो प्रश्न मी संदीप देशपांडेंना विचारला तोच प्रश्न मी तुम्हालाही विचारतोय, कारण तुमचाही पक्ष विरोधी पक्षात आहे. टेंडरिंगची प्रक्रिया सुधारण्याकरता तुम्ही काय केलं? जे या सगळ्या कंत्राटी पद्धतीमुळे हा सगळा दोष निर्माण झालेला आहे, ती कंत्राटी पद्धत ही भ्रष्टाचाराला वाव देणारी आहे. ही पद्धत सुधारण्याकरता आपण काय केलं जेणेकरून चांगल्या कंपन्या येतील आणि भ्रष्ट कंपन्या नावं बदलून पुन्हा त्याच कंपन्या, तीच माणसं, तेच लागेबांधे, तेच सरकारी अधिकारी, तेच इंजिनियर्स आणि तीच मिलीभगत बघायला मिळणार नाही, याच्याकरता तुम्ही काय केलं? मी आधीच बोललो तोच विषय. एक पक्षाच्या स्टाईल ऑफ फंक्शनिंग वेगळे आहे. आम्ही सभागृहात किंवा स्थायी समित्यात जे प्लॅटफॉर्मला आहेत, आम्ही हे पूर्ण पोटतिडकीने मांडलेले विषय आहेत. आता भौगोलिक बद्दल आता काशीद साहेब, मला एकच बोलायचं आहे. आता काशीद साहेब जे बोललं की राजनीती हस्तक्षेप, ते कुठून येतोय जरा क्लिअर करा. आता समोर आहेत, लोकांच्या समोर आहेत, टीव्हीच्या माध्यमात तुम्ही बोलताय, ते हस्तक्षेप म्हणजे ते कुठून तुम्हाला हस्तक्षेप कोण करतात, तुम्हाला तांबवतात, खड्ड्या बुजवायला, कुठून तुम्हाला क्लिअर कर. हा बोला ना मोहसिन हैदर. आज या मुंबई महानगरपालिकेचे 2 नगरसेवक हे जेलमध्ये होते. ते जेलमध्ये असण्याची कारण त्यांनी आंदोलन केलं. ते आंदोलन कशा करता होतं तर खड्ड्यांकरता होतं. त्यावेळेला उठसूट इतर वेळी आपला पक्ष सहजपणे प्रतिक्रिया देत असतो, परंतु या 2 सदस्यांच्या अटकेबद्दल आणि अटकेनंतर त्यांनी घेतलेल्या जामिनाबद्दल
किंवा एकूणच या सगळ्या प्रकाराबद्दल विरोधी पक्ष हा अत्यंत शांतपणे गप्प आहे, याचं कारण काय नेमकं? का बोलत नाही आहेत ते या विषयावर? नाही, कुठेही आपल्याला बोलता नाही सुरुवातीलाही म्हणजे ते सुरुवातीला मी बोलायला इच्छितोय की काँग्रेस पक्षातून पूर्ण जेवढे खड्डे आहेत, पूर्ण जेवढे वॉर्ड आहे मुंबईतला वॉर्ड, तेवढ्या वॉर्डला आम्ही निदर्शने केलेले आहेत, धरणे केलेले आहेत, सभागृहात मुद्दा मस्त उपस्थित केले आहेत. म्हणजे फंक्शनिंग आमचं वेगळं आहे. आमचा काँग्रेस पक्षाने कधी हे जे फंक्शनिंग आहे मनसेचा आणि आमचा टोटली वेगळे आहेत. तुमचं फंक्शनिंग आम्ही जरी वेगळं कुठल्याही असलं ऑफिसरना humiliate तरी करून या घ्यायची सभागृहाचे इच्छा आम्हाला दोन नाही. सदस्य विरोध केला जेलमध्ये आम्ही. जातात, याच्याबद्दल आपल्या पक्षाकडनं काही प्रतिक्रिया अपेक्षित आहे की नाही? हो, तोच आमचं म्हणणं तोच आहे. ते जे विषय आहेत, जे खड्ड्याचे विषय आहेत, ठीक आहे, जे प्रकरण वेगळे आहेत त्यांनी जे केलेलं आमचं म्हणणं तोच आहे. फक्त इंजिनियरना एक इंजिनियर लोकांना जबाबदार ठरवून काय होणार नाही. जेपर्यंत सत्ता पक्ष म्हणजे जेपर्यंत सत्ता पक्षानं तुम्ही जबाबदार ठरणार नाही, जे स्थायी समितीला पास करणारा मंडळी आहेत किंवा सभागृहात पास करणारा मेजॉरिटीवर जे लोक आहेत त्याच्यावर तुम्ही जेव्हापर्यंत जबाब ठरणार नाही, फक्त एखादा ऑफिसरवर एखादा इंजिनियरवर फक्त आपल्याला असं म्हणजे ह्युमिलेट करण्याचं हे पद्धत आमच्या बरोबर नाही. आपली लोकशाही आहे, लोकशाहीच्या रीतीने आपल्याला ते करायचं आणि आम्ही करतोय. वेगळं वॉर्ड असू द्या किंवा कॉर्पोरेशन असू द्या, आमचा विरोध नेहमी आहे आणि आम्ही विरोध करणार आहेच. मोठ्याने आपण विरोध केलेला आहे. अजित सावंत, हो, खड्डे पडले याला करतोय आणि जबाबदार करणार आहे, करतो इथली आणि करणार आहे. कंत्राटी पद्धत आहे, त्यातले जे सोडलेले लूपहोल्स आहेत ते याला जबाबदार आहेत. याच्यावर काम करणं ही प्राथमिकता आपल्याला आता राजकीय व्यवस्थेत दिसते का? निश्चितपणे. मग मध्ये एक व्हॉट्सअपवरती अतिशय सुंदर किस्सा आला होता. विजय जोशी नावाचे एका मित्रांना भेटायला मकरंद ऑस्ट्रेलियामध्ये गेले होते आणि 60 किलोमीटर गाडी चालवल्यानंतर त्यांनी आपल्या मित्राला प्रश्न विचारला किंवा ह्या रस्त्यावर एकही खड्डा दिसत नाही, हे कसं काय? ते विजय जोशी म्हणाले, बाबा हे तुझे ह्या गाडीचा जो ड्रायव्हर आहे त्याने हे रस्ते बनवले आहेत. मकरंद अनासपुरेंना आश्चर्य वाटलं. म्हणाले, मी हे रस्ते बनवले आहेत. मग म्हणाले, आमच्या मुंबईमध्ये असे रस्ते का बनत नाहीत? तर त्यांनी उत्तर दिलं की ऑस्ट्रेलियातले जे रस्ते आहेत ते इंजिनियर्स बनवतात, अभियंते बनवतात आणि मुंबईतले रस्ते राजकारणी बनवतात. म्हणून पहिल्यांदा राजकीय हस्तक्षेप जो ह्याच्यामधला आहे. संदीप देशपांडे आय नो यू आर अपसेट विथ मी अँड सो बी, पण एक तुम्ही लक्षात घ्या, आंदोलन करायचा अधिकार राजकीय पक्षांना पूर्णपणे आहे, परंतु त्या आंदोलनानं खरोखरच या व्यवस्थेतले दोषी समोर येत आहेत का या व्यवस्थेचं बाय प्रोडक्ट असलेले इंजिनियर्स भरडले जात आहेत? आता तरी आपण मान्य करा की जेवढं काम आपण आत्ता केलं, हा प्रश्न ऐरणीवर आणलात, त्याहीपेक्षा महत्त्वाचं होतं ते म्हणजे सदोष पद्धत दुरुस्त करणं. संदीप देशपांडे सर, मी आता बोलताना प्लीज मध्ये बोलू नका, माझं कंप्लीट होऊ दे. मला तुम्ही सांगा एवढ्याच सेकंदात कंप्लीट कर, तेवढ्या सेकंदात मी कंप्लीट करू, पण मग मध्ये बोलायचं नाही त्याच्या. प्लीज गो अहेड. सर, जो LNTचा विषय आहे आणि टेंडर कंडिशनचा विषय, हा सर्वात पहिले जर ऐरणीवर कोणी आणला असेल तर तो मनसेने आणला. आज जे दिनेश दुखंडे सांगतायत, हा प्रश्न स्थायी समितीमध्ये मी उपस्थित केला होता की LNT आणि या कंपन्या का क्वालिफाय होत नाहीत, काय टेंडर कंडिशन्स आहेत. टेंडर कंडिशन्स कोण बनवतं? राजकीय आक्षेप वगैरे या बकवास गोष्टी आहेत. टेंडर कंडिशन ह्या टेक्निकल कंडिशन असतात. ह्या बनवण्याचं काम हा टेक्निकल माणूस करतो आणि हा टेक्निकल माणूस कोण आहे? हे अभियंतेच आहेत तर टेक्निकल माणसं का नगरसेवक टेक्निकल माणूस आहे त्यातला. आता समजा मी तुम्हाला सांगतो की मुंबईमध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रोड बनवायचे आहेत किंवा अस्फाल्टचे रोड बनवायचे आहेत, तर अभियंता टेंडर कंडिशन अशी टाकतो की त्या कंपनीचा प्लांट हा मुंबईच्या हद्दीत असला पाहिजे. आता LNT सारख्या मोठ्या कंपनीचा प्लांट हा टाकता तर हेच कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला पाहिजेत म्हणून अशी कंडिशन टाकता. तुम्ही मगाशी पुण्याच्या रस्त्याचं उदाहरण दिलं, मी तुम्हाला मुंबईच्या रस्त्याचं उदाहरण सांगतो. बँड्रा फ्लायओव्हरवरनं उतरल्यावर तुम्ही जो रस्ता जातो ना, तो 2007 साली बनवलेला रस्ता आहे, त्याच्यावर आज एकही खड्डा पडलेला नाही आहे आणि तो मराठी कंत्राटदार आहे. त्याला 2007 नंतर 2017 पर्यंत एकही काम या अभियंत्यांनी मिळवू दिलेलं नाही आहे. मी आज केलं ना सर, हे पोट तिडकीने केलं. 2 दिवस तुम्ही आर्थर रोड जेलमध्ये राहून दाखवा मला काय हालत होते ते, आणि त्याच्यानंतर तुम्ही माझ्यावर स्टंटबाजीचे आरोप करणार तर माणूस अपसेट नाही होणार. आज मी जेलमध्ये सुटून डायरेक्ट तुमच्या शोला आलोय. संदीप देशपांडे ऐकायला आलो आणि या पद्धतीसाठी राहिलो नाही. संदीप देशपांडे आणि या पोटतिडकीने मी सभागृहात मांडत आलेलो आहे. टेंडर कंडिशनचा विषय हा संदीप देशपांडेंनी काढलेला आहे, मनसेने काढलेला आहे. ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. संदीप देशपांडे, टेंडर प्रक्रिया बदलणे ही इतकी कठीण गोष्ट आहे? आपण आज असं जाहीर करताय की आपण सभागृहात मांडू नाही,
याला टेंडर सांगतो, प्रक्रिया बदलू शकत नाही. मी नाही, कारण त्याचे अधिकार हे आयुक्तांना असतात ना, महापौरांना ना, स्टँडिंग कमिटी चेअरमनला. आयुक्तांना अधिकार असतात. मी आयुक्तांची मी एवढं तुम्हाला सांगतो, माननीय राजसाहेबांनी LNT वाल्यांना फोन केलेला की संदीप देशपांडे तुम्हाला भेटेल, तुम्ही हे काम का नाही करत. मी स्वतः जाऊन त्यांना भेटलो. त्यांनी काय सांगितलं, आम्ही हात जोडतो, तुमच्या इंजिनियरचे लाड आम्हाला करणं परवडणार नाही. हे वाक्य LNTच्या डायरेक्टरचं आहे. संदीप देशपांडे, तुम्ही जे मुद्दे मांडता आहात त्याच्याशी मी सहमत आहे. तुमच्या तळमळीविषयी बिलकुल शंका नाही, तुमच्या आंदोलनाच्या हेतूविषयी शंका नाही. तुम्ही वारंवार सभागृहामध्ये, आज स्टँडिंग किती वेळा कमिटीमध्ये दिनेशजी सांगायचं आम्ही लोकांना नाही, हातापाया पडून की नाही, खड्डे बरोबर आहे. बुजवा म्हणून. मला कळू शकतं की आंदोलनानंतर तुम्ही जेलमध्ये जाऊन आलेलात आणि त्यानंतरही तुम्ही लाईव्हला बसतात. मुद्दा माझा फक्त एकच आहे की ज्या पद्धतीने तुम्ही आंदोलन केलं, अभियंत्यांच्या विरोधात आंदोलन केलं, तेच IAS अधिकारी जे आहेत ते मुख्य जे ही पूर्ण प्रोसेस ठरवतात त्यांच्या विरुद्ध हे आंदोलन कधी दिसणार आहे? कारण हा अभियंता हा एक यातला लक्षात ठेवा, खूप छोटा दिनेश गट आहे. तुम्ही पूर्ण प्रोसेस समजून घ्या. नाही, तुम्ही पूर्ण प्रोसेस समजून घ्या. IAS अधिकारी हाही टेक्निकल माणूस नाही. टेक्निकल माणूस हा अभियंता असतो की मला अस्फाल्टमध्ये समजा एक रोड बनवायचा, सिमेंट कॉन्क्रीटचा किंवा डांबराचा रोड बनवायचा आहे, त्याच्यामध्ये बिट्युमिन किती असलं पाहिजे, खडी किती हे इंजिनियर ठरवतो. आणि हे करणारा सक्षम माणसाकडे काय क्वालिटी असली पाहिजे हे इंजिनियर ठरवतो. ह्याच्यामध्ये थोडा फेरफार IAS अधिकारी किंवा राजकारणी करत असतील, पण जो मूळ गाभा आहे तो इंजिनियर. त्यांनी जर उद्या सांगितलं की मला या पद्धतीचं काम आहे, टेंडर एकच मुद्दा मला सांगा आयुक्तांच्या की- पाठी लागून एक मिनिट एकच मुद्दा मला फक्त आयुक्तांच्या पाठी लागून मुद्दा एकच मांडू द्या की तुम्ही गेली 4.5 वर्ष महापालिकेत आहात, स्टँडिंग कमिटीमध्ये आहात. ही स्टँडिंग कमिटी पवित्र आहे असं तुम्ही मानता का? एक लक्षात ठेवा दिनेश दुखंडे, मी पवित्र एवढं मी सांगू शकतो, माझा पक्ष पवित्र एवढं सांगू शकतो. बाकीच्यांबद्दल काय कोणी शेण खाल्लंय मला माहित नाहीये. नंबर 2, दुसरी गोष्ट, मला माझा मुद्दा कंप्लीट करायचा आहे. आयुक्तांकडे फॉलोअप करून टेंडर कंडिशन बद्दल लूज करायला लावणार आहे जर कोणी केलं असेल तर हे मनसेने केलेलं आहे. आज डक्टिंग बद्दल सुखदेव काशीत बोलले. डक्टिंगचा मुद्दा स्मार्ट सिटीच्या वेळेला मांडला कोणी? मनसेने मांडला तिकडे सभागृहामध्ये. जे आम्ही पॉझिटिव्ह गोष्टी करतो ना ते PR होईल म्हणून मीडिया दाखवत नाही, आणि ज्या निगेटिव्ह गोष्टी असतील तेवढं दाखवायचा मीडियाला सवय झाली आहे. प्रेक्षक, खड्ड्यात गेले या विषयाची रंगलेली चर्चा आपण पाहिली. मुंबईतले रस्ते कसे खड्ड्यात गेलेत, ते खड्ड्यात कुणी घातले, यावरून राजकारण करण्याची संधी कुणी कशी साधली, हे सगळं चर्चेतनं आपल्या पुढे आलेलं आहे. सभागृहात आवाज उठून आणि पालिका अभियंत्यांना निवेदन देऊनही खड्डे बुजवले जात नव्हते. त्यामुळे त्यांना ज्या भाषेत समजतं त्याच भाषेत आम्ही आंदोलन केलं. यात आमचं काय चुकलं असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला. एक प्रकारे त्यांनी आपल्या कृतीचं समर्थन केलं. अजूनही खड्डे बुजवले जात नाहीत तर महापालिका आयुक्तांनाही रस्त्यावर उभं करू असा इशारा देखील संदीप देशपांडे यांनी यावेळी दिला. रस्त्याची कंत्राटं पास करणं, त्यासाठीचं साहित्य खरेदी करणं, या सगळ्या तांत्रिक बाबी अभियंत्याच्या हातात नाहीत. कुणाला कुठली कंत्राटं द्यायची याचा निर्णय सत्ताधारी पक्षाची मंडळीच घेत असतात. पुढची 5 वर्ष रस्त्याच्या कामात कोणताही राजकीय हस्तक्षेप आणू नका. आमचे इंजिनियर बघा कशा प्रकारचे रस्ते बनवून दाखवतात. हे सगळं सांगितलं आपल्याला ॲडव्होकेट सुखदेव काशीद, कामगारांच्या नेत्यांनी. त्यांनी सत्ताधाऱ्यांनाच याकरता जबाबदार धरलं. मनसेची तळमळ भले योग्य असेल, पण त्यांनी अभियंत्यांना जी अपमानास्पद वागणूक दिली त्याला स्टंटबाजी हे नाव देता येईल अशी टीका अजित सावंत यांनी आज या कार्यक्रमात केली. स्थानिक सभेत कंत्राट पास करणारे सगळेच राजकीय पक्ष खड्ड्यांना जबाबदार आहेत असा आरोप देखील त्यांनी केला. त्यावरून संदीप देशपांडे आणि अजित सावंत यांच्यात झालेली खडाजंगी आपण पाहिली. महापालिकेत कंत्राट पास होत असताना मनसेचे नगरसेवक काय करतात? भ्रष्टाचाराला वाव देणारी कंत्राट देण्याची पद्धत रद्द करण्यासाठी विरोधी पक्षांचे नगरसेवक काय करतात असा अडचणीचा सवाल देखील यावेळी विचारण्यात आला. खड्ड्यांसाठी केवळ इंजिनियरना दोषी धरता येणार नाही तर सत्ताधारी पक्षही त्याला तितकाच जबाबदार आहे असं मोहसिन हैदर यांनी सांगितलं. तर मनसे नेहमी अभियंते आणि कंत्राटदारांचे कामगार अशा खालच्या लोकांनाच का टार्गेट करतंय? IAS अधिकारी किंवा थेट कंत्राटदारांनाच का जबाबदार धरत नाही असा सवाल माझे सहकारी दिनेश दुखंडे यांनी यावेळी केला. प्रेक्षको, हे सगळं आम्ही तुमच्या समोर दाखवलं. मुंबईकरांना खड्ड्याचा त्रास जसा दररोज सहन करावा लागतोय तसाच तो महाराष्ट्रातल्या इतर गावातही करावा लागत असेल, हे एक फक्त नमुना दाखल तुमच्या समोर होतं. पालिका अभियंत्यांना, राजकारण्यांना आणि सनदी अधिकाऱ्यांनाही या सगळ्याचा त्रास होतच असणार. यातलं राजकारण बाजूला ठेवून हे खड्डे बुजवण्यासाठी काय करता येईल, कंत्राटं देण्याची भ्रष्ट पद्धत कशी बदलता येईल आणि मुंबईकरांचा त्रास कसा कमी करता येईल, या दृष्टीनं निर्वाणीचा विचार करायची वेळ मात्र या 2
गृहस्थांच्या अटकेमुळे आली एवढं मात्र निश्चित. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.